लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मिस्टर मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनलचा ग्रँड फिनाले दिमाखात संपन्न झाला। विदर्भ कन्या निशिगंधा सुनील कापडनीस या मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल 2024च्या प्रथम विजेत्या ठरलेल्या आहे। दिल्ली नजीक गाझियाबाद येथील मुकुल रिजन्सी येथे मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल 2024 हा फॅशन शो मोठ्या उत्साहात पार पडला। अनेक शहरातून या सोहळ्याकरता स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निशिगंधा सुनील कापडनीस या मिसेस कॅटेगरीमध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या आहेत। सोनिया खटाना, संदीप गोस्वामी, प्रिया प्रजापती यांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं। तसेच दिव्या शर्मा, अभिलाषा चौधरी, वरिंदर कौर यांचे मार्गदर्शन लाभले। सेलिब्रिटी पाहुणे म्हणून अभिमन्यू शर्मा, लिटिलचे काका आणि प्रमुख पाहुणे रचना बन्ना राजपूत यांची उपस्थिती होती। टीव्ही इंडस्ट्री सोबतच निशिगंधा कापडनीस यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे। कोरोना काळात निशिगंधा कापडनीस या पुढे आल्या। अनेक ठिकाणी खानावळ बंद पडल्या होत्या, त्या काळात त्यांनी अन्नदान केलं। तसेच अनेक गरजू गरीब लोकांना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, वृद्ध व्यक्तींना मदत करणे असे अनेक समाजसेवेचे उपक्रम निशिगंधा कापडनीस यांनी राबवले। याच उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आदर्श समाजरत्न, नारी शक्ती सुपरवुमन, राज्यस्तरीय महिला सन्मान हे 2024 वर्षातले पुरस्कार प्राप्त झालेले आहे। उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी तसेच चित्रपट क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। मॉडेलिंग क्षेत्रासोबतच त्या राजकारणात भारतीय जनता पक्षात गेल्या 6 वर्षापासून सक्रिय आहे। निशिगंधा कापडनीस यांची आणखीन एक ओळख म्हणजे त्या स्वर्गीय अशोक गणपत कापडनीस, लता अशोक कापडनीस यांच्या सून आहेत, तर राजू रामभाऊ सोनुलकर, कांता राजू सोनुलकर यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत। भारतीय सैन्यात मराठा बटालियनमध्ये असलेले स्वर्गीय अशोक गणपत कापडनीस यांनी त्यांच्या कार्यकाळात 2 युद्ध जिंकली आहे। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 12 मेडल आणि 3 स्टार त्यांना मिळालेले आहे। त्यांनी HL येथे सिक्युरिटी इन्स्पेक्टर म्हणून देखील सेवा बजावली आहे। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक।